लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती काल अहमदनगरमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लाल टाकी येथील त्यांच्या पुतळ्यास अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। या प्रसंगी सुरेश बनसोडे, अंकुश मोहिते व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी व आंबेडकर चळवळीचे नेते उपस्थित होते। आज आपल्या नगर शहरामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज अभिवादनाचा कार्यक्रम हा नुकताच संपन्न झाला आणि अभिवादनाच्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी अनेक मान्यवर या शहरामध्ये अभिवादन करण्याकरता या ठिकाणी आज येत आहेत। खरं तर अण्णाभाऊ साठेंची एक नावलौकिक या महाराष्ट्र आणि देशामध्ये लोकशाहीर म्हणून हा खरं तर उल्लेख नामुल्लेख आज आपल्याला होत असताना पाहायला मिळतो। आणि म्हणून लोकशाहीर म्हणजे काय तर एक शाहिरीच्या माध्यमातून या महाराष्ट्र आणि भारत देशाला दिशा देण्याचं काम अण्णाभाऊंनी केलं। लोक अनेक वेगवेगळ्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम करायचं, कुणी कवीच्या माध्यमातून करतं, कुणी भाषणाच्या माध्यमातून करतं, कुणी लेखणीच्या माध्यमातून करतं, पण खरं तर अण्णाभाऊ साठेंनी शाहिरीच्या माध्यमातून एक समाज प्रबोधनाचं काम आणि कार्य हे संपूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभरामध्ये करण्याचं काम खरं तर अण्णाभाऊ साठेंनी केलं। आणि म्हणून आज या जयंती उत्सवाच्या निमित्तानं देखील खरं तर आज समाजामध्ये एक प्रबोधनाची गरज ही सातत्याने भासत असते। आणि म्हणून वेगवेगळ्या माध्यमातून जेव्हा आपण समाज प्रबोधन करत असतो तर त्याच्यामधला एक महत्त्वाचा भाग खरं तर हा शाहिरीचा देखील आहे। आणि म्हणून त्याची एक वेगळी दिशा या ठिकाणी खरं तर आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी दिलेली आहे। म्हणून त्यांना मी आपल्या सर्वांच्या वतीनं अभिवादन करतो। आपल्या सर्वांनाच नगरवासियांना या जयंती उत्सवाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो।